सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील एका विधवा महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी येथील कुंभार समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी राहुरी येथील कुंभार समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी एका 50 वर्षीय विधवा महिलेचे हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीत टाकले आणि निर्घृण हत्या करण्यात आली। घटनेच्या 8 दिवसापूर्वी मयत महिलेच्या 13 वर्षीय नातीवर दोडी बुद्रुक गावातील काही नराधमांनी बलात्कार केला होता। याबाबत पीडित कुटुंबाने पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर दोडी बुद्रुक गावातील सरपंच व पोलीस पाटील यांनी पीडित कुटुंबातील लोकांना वारंवार धमक्या दिल्या। आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये रोख देतो, केस मागे घ्या, नाहीतर तुमचे बरे वाईट करायला आम्हाला वेळ लागणार आहे, अशी धमकी दिली होती। मात्र महिला कोणाच्याही दबावाला बळी न पडल्याने आरोपी सरपंच व पोलीस पाटील यांनी सदर महिलेचे हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीत टाकले आणि निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे। ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून अत्यंत निंदनीय आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा कुंभार सामाजिक संस्थेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। तसेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पॉस्को कायद्यानुसार कठोर कारवाई करावी। विधवा महिलेची हत्या करणाऱ्या दोडी बुद्रुक गावातील सरपंच पोलीस पाटील यांच्यासह सर्व संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी। पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी। प्रशासनाने 24 तासाच्या आत कठोर कारवाई न केल्यास आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात कुंभार समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। निवेदनावर कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष विलास सैदोरे, भाऊसाहेब देशमुख, अंकुश देशमुख, शिवाजी भवाळ, सोपान सैंदोरे, जगन्नाथ काळे, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर दळे, बंडू देशमुख, कार्तिक जाधव, संतोष मेहत्रे, किरण कुंभाळ, अनिल दळे, कैलास मेहत्रे, गणेश जाधव, बाळासाहेब देवतरसे, दशरथ दळवी, अण्णासाहेब जोरवेकर, कार्तिक जोरवेकर, रवींद्र डोखे, पारस कुंभार, योगेश रोकडे, लक्ष्मण दळे, आकाश वागचरे आदींच्या सह्या मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीने मी आपल्याला आमच्या कुंभार समाजाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय गोरोबा। न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी। जय गोरोबा।